राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे। येत्या 10 मार्चपासून या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची आचारसंहिता लागेल असे सांगितले जात आहे। प्रशासनाकडून या निवडणुकीची तयारीही पूर्ण झाली आहे। आता विषय आहे तो उमेदवार कोण आणि विरोधात कोण। या निवडणुकीत नक्कीच रंगत येईल। ही जागा विद्यमान आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झाली। सुमारे 34,000च्या फरकाने विजयी झालेले स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांचे अकस्मात निधन झाले। त्यानंतर या मतदारसंघात भावनिक लाट तयार झाली। बारामती पॅटर्न पाहता व ज्येष्ठ नेते शरद पवारांचे राजकारण पाहता ही पोटनिवडणूक राष्ट्रवादीचा शरद पवार गट बिनविरोध करेल अशा चर्चा सुरू होत्या, परंतु अद्याप याबाबत काहीच सांगता येत नाही। दुसरीकडे भाजपचे संघटन मंत्री रवींद्र अनासपुरे यांनी शनिवारी बुऱ्हाणनगर येथे पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेत भाजपचा उमेदवार विजयी करण्याचा संकल्प केलाय। माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हेही गेल्या काही महिन्यांपासून निवडणुकीच्या तयारीत आहेत। नेमकं काय चाललंय राहुरीत, हाच विषय आज आपण समजून घेऊयात। नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस। राहुरी विधानसभा मतदारसंघाची अंतिम मतदार यादी 14 फेब्रुवारीला जाहीर झाली। यावेळी 3,32,952 मतदार पोटनिवडणुकीत मतदान करणार आहेत। त्यात 1,71,988 पुरुष व 1,60,963 महिला मतदार आहेत। हा मतदारसंघ नगर जिल्ह्यातील सगळ्यात अवघड मतदारसंघ म्हणून ओळखला जातो। तरीही गेल्या वेळी स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांनी या मतदारसंघातून नेत्रदीपक विजय मिळवला होता। या मतदारसंघात राहुरी तालुक्यातील 64 गावे, पाथर्डी तालुक्यातील 38 गावे आणि नगर तालुक्यातील 24 गावे येतात। म्हणजेच उमेदवाराला 3 तालुक्यातील तब्बल 126 गावात प्रचार करावा लागतो। स्वर्गीय कर्डिले यांचे पाथर्डी व नगर तालुक्यातील होल्ड पाहता गेल्या वेळी या दोन्ही तालुक्यांनी कर्डिलेंच्या पाठीशी ठामपणे उभे राहत त्यांना विजयी केले होते, परंतु आता शरद पवार गटाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनीही या दोन्ही तालुक्यांवर लक्ष केंद्रित करत जोरदार तयारी केली आहे। भाजपनेही या हक्काच्या जागेसाठी कंबर कसली आहे। शनिवारी भाजपचे संघटन मंत्री रवींद्र अनासपुरे यांनी बुऱ्हाणनगर येथे पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेत निवडणुकीचे रणशिंग फुंकले। या बैठकीला नगर, पाथर्डी व राहुरी तालुक्यातील पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। या सर्वांनी अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देण्याची एकमुखी मागणी केली। संघटन मंत्री अनासपुरे यांनी सांगितले की राहुरीची पोटनिवडणूक ही केवळ श्रद्धेची व वारशाची लढाई नाही। स्वर्गीय कर्डिले यांचे कार्य, त्यांचा जनसंपर्क व जनतेतील नाळ आजही जिवंत आहे। त्यांना खरी श्रद्धांजली म्हणजे भाजपचा उमेदवार हा 1 लाखांनी विजयी झाला पाहिजे। आपला उमेदवार 1 लाखांच्या फरकाने विजयी झाला तर तीच खरी श्रद्धांजली ठरेल। स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांचे कार्यकर्त्यांचे जाळे व मतदारसंघात तयार झालेली भावनिक लाट पाहता गेल्या वेळी कर्डिले 35,000च्या मतांचा फरक यावेळी थेट लाखांवर आणण्याचा चंग भाजपने बांधलाय। शिवाय त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले हेच भाजपचे उमेदवार असतील अशाही शक्यता आता वाढल्या आहेत। त्यामुळे या लढाईत अक्षय कर्डिले विरुद्ध प्राजक्त तनपुरे अशीच फाईट रंगेल हे चित्र सध्या तरी दिसत आहे। भाजपने त्यासाठी जोरदार तयारीही केली आहे। कर्डिले यांच्या सोबतीला विखेंची यंत्रणा व मेहुणे संग्राम जगताप यांची यंत्रणा राहणार आहे। शिवाय मतदार यादीनुसार भाजपने डोर टू डोर रणनीती तयार करण्यास सुरुवात केली आहे। कोणतीही निवडणूक हलक्यात न घेता थेट ग्रासरूट पासून काम करणारे भाजप राहुरी विधानसभेत ॲक्टिव्ह झाले आहे। या बैठकीत अक्षय कर्डिले यांनीही निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरण्याचा मानस बोलून दाखवला। ते म्हणाले की वडील नसताना माझ्या राजकीय प्रवासाची सुरुवात होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं, पण कार्यकर्त्यांनी दाखवलेले प्रेम व विश्वास मला बळ देत आहे। वडिलांनी कोणतीही निवडणूक हलक्यात घेऊ नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, एकजुटीने काम करावं अशी शिकवण दिली। हीच आपली ही खरी ताकद आहे। स्वर्गीय कर्डिले साहेबांच्या 30 वर्षांच्या कामाची पावती आपल्याला या निवडणुकीतून मिळेल असेही अक्षय कर्डिले यांनी बोलून दाखवले। अक्षय कर्डिले यांना 1 लाखांच्या फरकाने निवडून आणण्याचा संकल्प भाजपने केलाय, तर दुसरीकडे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनीही गेल्या 6 महिन्यांपासून पायाला भिंगरी लावून जनसंपर्क कायम ठेवलाय। त्यामुळे राहुरीची पोटनिवडणूक चांगलीच रंगतदार होईल अशी शक्यता वाढली आहे। मित्रांनो, अक्षय कर्डिले यांना भावनिक लाटेचा फायदा होईल का? तनपुरे की कर्डिले, कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटतं?
तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.